सगळं भाजपकरांचं प्रेम आहे. एवढे हार माझ्या हे हार माझ्या गळ्यात पडले बालाजीराव, हे एकनाथ महाराजांचे नाही, निवृत्ती महाराजांचे. हे हंडे घालण्याचं प्रेम आहे, निवृत्ती महाराजांच्या वरचं प्रेम व्यक्त केले या ठिकाणी. एक समाधान, येथे वारकीला आलो, कीर्तन उभारलो की समाधान वाटतं. आमच्या वडिलांची आठवण मला येते इथे आल्यानंतर. या कणसेनावर पाहिलं की आमच्या वडिलांची आठवण येते. त्यांच्या बैठकीत आमची वडील नेहमी बसायचे. हो, काय म्हणते मोबाईल 11 नाही, आज 12 आहे. आज 12 आहे. 12 काय त्या मोबाईल जेवढी लेट झाली सध्या. फॅशन आणि फॅशन, आलेले फोटो काढते, आलेले फोटो काढते, आलेले फोटो काढते. फोटोचे फॅशन नाही वाटलं. आणि या मोबाईल मुळे फोटोवाली पिढी उपाशी. फोटोग्राफरचं मार्केट संपलं. लक्ष्मणराव, मोबाईल काय काय गेलं. मोबाईलने बॅटरी गेली, टॉर्च गेला. मोबाईलने घड्याळ गेलं. मोबाईलने फोटोग्राफर गेला. मोबाईलने कॅलेंडर गेलं. मोबाईलने कॅल्क्युलेटर संपवलं. मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर आहे, कोण कॅल्क्युलेटर वापर करत आहे. याच्यापेक्षा मोबाईल मुळे घरातला संवाद तुटला. जे आई वडील बहीण भावंड जे प्रेमानं गप्पा मारायचे, बसायचे प्रेमाने गप्पा मारायचे, ते प्रेमाचा संवाद तुटला घरातला. जी ते आपापल्या मोबाईल मध्ये दंग आहेत. लहान मुलं अभ्यास करणार, लहान मुलं अभ्यास करणार आणि तरुण पोरं झोपणार. रात्री 2-2 वाजेपर्यंत ऑनलाईन. आणि पुन्हा असं करते, त्याला मोठं करून बघते ती. आणि मग हाताला ऐकू ना, हा लय अवघड आहे. पण आज मोबाईलची गरज तेवढीच आहे. आज या गायत्री, माऊली गायत्री युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आज 3 स्टेट मधलं कीर्तन लोक माझं बघतायत. सध्या नांदेड मध्ये बघतायत, मुखेड मध्ये बघतायत, आमच्या महाराष्ट्रामध्ये बघतायत, हैदराबाद मध्ये बघतायत. आज सगळीकडे या युट्यूब चॅनेल मुळे माहिती होती, एक प्रसार माध्यम द्वारा सापडलं. आणि धनाजीरावांचं फार मोठं काम आहे बरं का, निरपेक्ष सेवा बिचारायची. हो, मला दिवस पाहिजे, मला घेतलंच पाहिजे, काय काय असे निरपेक्ष माणसं आहेत आमच्या संप्रदायामध्ये. नुसते खाणारे नाहीत बरं का, तगारे बाहेर तगारे. माझी ओळख पहिल्यापासून याला ओळखतो. हो, ईश्वर खंडे साहेब विषयी आम्ही, हो शिरे आमची कंपनी, माझे सगळ्या नेत्याशी माझे संबंध आहेत. हो, सगळे बरोबर संबंध आहेत. हो, मी प्रत्येक पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. नुसता बीजेपीचा नाही, नुसता शिवसेनेचा नाही, नुसतं काँग्रेसचा नाही, नुसतं राष्ट्रवादीचं नाही. हो, पण आम्ही माणसं आहेत शरद पवारची, लक्षात ठेवतो. पण एक हिकडती सगळ्यांना प्रेम. प्रभू चव्हाणचा आमच्या वडिलांचा आशीर्वाद आहे. हो, आमच्या वडिलांचा आशीर्वाद त्याला मिळाला, आमदार झाला, मंत्री झाला, विसरला नाही, अजून आम्ही विसरत नाही. हो, बळसमोर मध्ये माझ्या वडिलांचा पुतळा बसवला. हो, गावच्या लोकांना सांगितलं निवृत्ती महाराज माझे गुरु आहेत राजकारणातली, त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी एवढ्या मंत्रिपदावर गेलोय. हो, त्या पूर्ण पुतळ्याचा खर्च मी स्वतः करणार. दरवर्षी अन्नदान आहे. ईश्वर खंडरे वडील विमलनाथ खंडरे माझ्या वडिलांचे खास दोस्त.
आमची दिंडी पापसर मिळत झाली की इथं दिंडी आडत लाईन होती सगळी आडत वाली सगळी व्यवस्था करायची आमची दिंडीची वारकरी जो घालायची. हो म्हणजे बाकीचे तुमच्या आमच्या मुलं आजचे माझ्या आजोबांपासून संबंध आहे. माझ्या आजोबांचे आयुष्य गेलं, माझ्या वडिलांचं आयुष्य गेलं, हो माझं आयुष्य गेलं, तर माझा पुढे मुलगा तयार झाला भागवत. पण एवढं मात्र आहे आम्ही अंगात डाग लागून घेतला नाही कधी. हो असे ती चटणी भाकरी खाली उपाशी राहिलो पण कोणा पुढे हात पसरला नाहीये. हो हे एक वैशिष्ट्य आमच्या घराण्याचं लक्ष ठेवा. आमच्या वडिलांचं कमवायचं असतं ना आता घरी तर शरद पवार माझ्या वडिलांच्या मागवलं होते तुम्ही आमदार व्हा, मी आमदार करू मंत्री करतो. हो शरद पवारांची भाषण केली, बाळासाहेब ठाकरेंच्या कानावर बातमी केली. हो पंढरपूर मध्ये कोणी नृत्य महाराज हंडेमध्ये हे जबरदस्त भाषण करतायत. बाळासाहेब ठाकरेंची आपुलकी आमच्या वडिलांना त्या काळात तुम्ही आमच्या शिवसेना आमच्या पक्षामध्ये आलो. स्वतः बाळासाहेबांना आमचे वडील जाऊन भेटले मुंबईमध्ये, नाही म्हणजे साहेब म्हणजे हो मी महाराज आहे म्हणजे हबप आहे म्हणजे आमची परंपरा आहे म्हणजे एक छंद आहे भाषणाचा हो राजकारणाचा, तुम्ही भाषण करून म्हणतो म्हणजे याचा अर्थ मला त्या राजकारण शिरायचं नाही म्हणजे. हो त्या काळामध्ये म्हणत द्यायला तयार आमच्या वडिलांना पण स्वीकार केला नाही. हो नामदेवराव जगताप करमाळ्याचे आमदार होते 25 वर्ष. माझ्या वडिलांच्या सभेमुळे निवडून आले, सभा गाजवली त्या नामदेवराव जगतापच्या. नामदेवराव जगताप म्हणजे नृत्य महाराज 25 एकर जमीन देतो, शेत देतो, जमीन देतो 25 एकर, एक बंगला एक गाडी देतो, फक्त तुम्ही माझ्या शिरामध्ये भाषण करत. त्यावेळेस आमच्या वडिलांनी सांगितलं मी कोणाला विक्रीला माणूस नाही म्हणजे मी विकलाय गेलो फक्त ज्ञानोबा तुकोबाला येणार, मी प्रचार करणार फक्त ज्ञानोबा तुकोबाचा. हो ते रक्त आमच्या अंगामध्ये. त्याच्यामुळे आम्ही बाबा संप्रदायामध्ये राहत असताना फार जपून राहिलो पाहिजे. तर हा वारकरी संप्रदाय फार मोठा आहे, लक्षात ठेवतो. हो अरे ज्ञानोबा तुकोबा संतांच्या श्री धोंडोपंत दादांची परंपरा आपल्या खांद्यावर तो झेंडा योग्य प्रकारे सांभाळण्यास काळाची गरज आहे. विठाला 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 ती परंपरा आज तुम्ही पालखी करायला आनंद वाटला. एवढ्या भव्य दिवसाच्या स्वरूपामध्ये हा उत्सव साजरा करतात. हो सर्वांचं सहकार्य सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव तुम्ही करतात, आनंद गोष्ट आहे. असो त्याच्यामध्ये शेवटची सेवा कीर्तनाची हो जवळजवळ 11 वाजून 5 मिनिट झालेली आहे. हो घाबरू नका, 12:30 आरती करू. पण काय सांगतो देव नुसती बायक नाही माहिती प्रमुख धावतोय, मागे मागे धावतोय, धावेचा नाही मागे मागे भक्तांच्या मागे धावतोय. काय करतोय सुख दुःख साह्यांनी भक्तांचे दुःख नाही शिकवतोय, संकट येत नाहीये. कुरुक्षेत्राच्या रण मैदानावर 18 दिवसाच्या युद्धामध्ये त्या युद्धामध्ये अर्जुनावर संकट पूर्ण होतं, भगवंताने पुढे उभा राहून त्या भक्त अर्जुन रक्षण केलं आणि ते संकट द्रौपदी मागून. 8वा तो प्रसंग हा महाराजाला वस्त्र हरणाचा. दुर्योधन दुःशासना पाहतोस काय अरे द्रौपदी के हात फल फडल फरवणे फल सभेमध्ये आण कर वस्त्र हरण. त्या दुःशासनाने द्रौपदी केस धरलेत, ओ फल फडल फरवणे फल सभेमध्ये आणलेले आहे, वस्त्र हरण चालू आहे, समोर 5 पांडव आहे, दुर्योधन आहे, सगळे बंधू भावकी, पितामह भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, वस्त्र हरण चालू आहे. त्या द्रौपदी मात्र समोर 5 पांडव पुढे हात जोडले, तुम्ही माझ्या शरीराचे मालक आहात, तुम्ही माझे पतिराज आहात, लज्जा रक्षण करा. लग्न मंडपामध्ये यज्ञ कुंडाला यज्ञ नारायणाला साक्षी ठेवून तुम्ही शपथ घेतली, धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातीच्या मी नातीचं शपथ घेतली, लज्जा रक्षण करा मालक. 5 पांडवांनी मानाखाली घातल्या, ओ भीष्माचार्याने मानाखाली घातली, द्रोणाचार्याने मानाखाली घातल्या. शेवटी त्या द्रौपदीने विचार केला त्या संकट दुःखात आपलं कोण वाचणार, आपली लज्जा रक्षा कोण करणार. शेवटी आठवण आली देवाची, आठवण आली त्या भगवान कृष्णाची. दवा त्या कृष्णाला हाक माझी द्रौपदी वेळ
वैकुंठवासी द्वारकेच्या हे नायक कुठे कुठलास हो परमात्मा हातात त्या ठिकाणी हो लज्जा रक्षण केला किती वस्त्र पुरविली का देव वस्त्र बनणार वस्त्रहरणा वस्त्र कंठी धारी माऊली वस्त्रहरणा वस्त्र कंठी धारी माऊली युद्धामध्ये अर्जुनाचं रक्षण कसं अनेक भक्त रक्षण केलं आणि देव आधी रक्षण करतोय माझ्या जीवनातला अनुभव सांगतो हो 2019 मध्ये घडलेली घटना आहे 1 मे 2021 मी सकाळी कीर्तन केलं करमाळ तालुक्यात राजुरीला रात्रीला कीर्तन केलं 13 लाख गोरवाकांचं समाधी स्थान आहे चैत्रमध्ये द्वादशी त्रयोदशीला समाधी काकांना सोहळा आहे हो चैत्रमध्ये त्रयोदशी काकासाहेबांनी आपला देश सोडलेला आहे समाधी घेतलेली उद्या श्री संत स्वपन काकांचा समाधी सोहळा आहे हो माझी विनंती प्रदीप तूच आहे कार्यकर्ता मी बाकी तुझ्या पाठीमागे आहेत सगळे हे पण पुढच्या वर्षी पत्रिकेमध्ये घेतला श्री संत स्वपन काकांचा समाधी सोहळा निमित्त अखंड हरम सप्ताह उद्या संत स्वपन काकांचा संजीवन समाधी सोहळा आहे हो मोठी यात्रा भरली सध्या सासवडला गेल्या महिन्यामध्ये माऊलीचा संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये या त्रयोदशीला स्वपन काकांनी समाधी घेतली पुढच्या महिन्यात तो त्रयोदशी सोहळा आपण निवर्तनाथांचा करतो आम्ही दरवर्षातून निवर्तनाथांना त्र्यंबकेश्वरला हो लाखोंदा जनसमुदाय त्र्यंबकेश्वरला जमतो पुढच्या महिन्यामध्ये आज लाख ते 2, 2.5, 3 लाख समाज आज सासवडलाय उद्या दुपारी गुलाल असतो लक्षात ठेवा हो तुम्हाला एकादशी सापडती तुमच्या सप्त्यामध्ये विशेष म्हणजे हो संतांचा समाधी सोहळा उद्या सापडतोय पण पत्रिकेत लिहितं श्री संत स्वामी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरम सप्ताह श्रीराज ज्ञानशे पारायण सोहळा कृषी उत्पन्न वाचन समिती हो काका दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेख केला संतांचा कारण कार्याशिवाय कारण नाही आणि कारणाशिवाय कार्य नाही विठ्ठल लक्ष्मी महाराजांना असं सांगत जावा की व्यासपीठ दाखवा तुम्ही बिचारा माझ्या मुलावनी त्याला काय लेकरांना त्याला काय लेकरांना माहिती हो काम काय सांगते हनुमंतराव ते ही जोड गोळी ती जोड गोळी पण बंद हा ही चौघजण फोकस मध्ये सध्या आणि बाहेर ही कर्नाटक मध्ये ही जोड गोळी आमचा काळजीपुत्र गोविंद तगरखेड्या बालाची ती अशी गाव पकडली तिथं कुठलाच महाराज जात नाही सगळी कन्नड लोक हो कन्नड जमते काय एक लक्षात ठेवा चांगल्या रानात कोणी पेरतय पण खडकाळ रानात पेरणं महत्वाचं आहे आज ते काम आमचे बालाजी महाराज करते कुठलं ती बोका काय हो ती पलवार म्हणजे सगळे माझ्या घरी मला भेटायला दिंडी आणते ते गोविंद हो मी दिंडी काढून दिली त्यांना आमच्या वडिलांच्या नावावर हो लक्षात ठेवतो पण ती त्यांना माझ्या घरला आलं नाही काय आमच्या हातचं मीठ आहे ज्याला मी मोठं केलं तरी माझं असं तांगडं उलट केलं काय आमच्या हांडे घालण्याचा गुणच बेकार आहे नाही ती बोकडा आम्ही मोठी केली हो नाही त्या माणसाला समाजामध्ये त्याला घरी पुत्र कोण खात नव्हतं त्यांना समाजामध्ये आणलं आमच्या बापानी त्याला स्थान केलं त्याला गादी उभा केलं ते उलट आमच्यावर दुर्दैव आमच्या हातचं मीठ आणि ते गोविंद महाराज मी केलं जाऊन विचारा त्याला जाऊन सांगा त्याला उद्या कीर्तनात बोलला महाराज म्हणून
त्या दिंडी मी करायला लावली. त्या जेवणा बांगल्यापासून पंढरपूर सगळ्या पंक्ती मी दिल्या त्याला. त्याला कोण खाते? बांगल्यात पहिले ह्यानं कोण ओळखत नाही. बसवकऱ्याच्या खाली जावा कोण ओळखते ह्यानं. पण एक आपल्या भागात लोक आहेत. बिदर जिल्ह्यामध्ये माझ्या आजोबांनी जन्म घेतला, माझ्या पंजोबांनी जन्म घेतलाय. आपली जन्मभूमी म्हणजे आम्हाला आमचा समाज, आम्ही आमचा बिदर समजतो. ही स्वाभिमान आहे आम्हाला. हो, आमच्या जिल्ह्यातली मंडळी आहेत म्हणून आम्ही प्रेमाने एवढं मोठं कार्य करतो. लोकांना पटत नाही आणि आमचं बोलणं कोण वाटतं काही लोकांना. हो, म्हणून की हांडे हा ते काम म्हणून नाहीये. हो, परमार्थाचं कार्य करा. आज गावागावामध्ये ज्ञानशिव पालन करा, परमार्थ ओढवा. आज काळाची गरज आहे, समाज उद्धाराची गरज आहे. आज पुढची जी पिढी आज परमार्थामध्ये आणण्याचं काम करा. ते काम तुम्ही आज करताय ही आनंदाची गोष्ट आहे माझ्या लक्षात आली. हो, आज ही आमचा लक्ष्मण असेल, आमचा हनुमंतराव असेल, हो प्रदीप असेल, आमचा धनाजी असेल, हो कुठेही बिचारी सेवेला हजर असतात. बरेच गावचे लोक असतात. हो, आपल्या कोडगाववाडीचे बरेच लोक आलेले. हो, कळदाचे लोक बरेच. हे नामदेव आहे तो काय कोणा नामदेव गेला नामा सोमा कुंडली बारडा तुक्या. माझ्या मागणे एवढं तर बांगला बांधला 35 लाखाचा. आम्हाला अजून घर बांधलं होईल. बारोडा म्हणत म्हणत 35 लाख बांधलं. हो, गेला अजून आहे तसं आपला नाम आमचा. मग हाय असं बरं बाबा, लय मोठं होऊन उपयोग नाहीये. काय सांगतो ही श्री प्रेम करणारी बाबा ही माणसे लक्षात ठेवू. माझ्या जीवनाचा अनुभव आहे. संध्याकाळचं कीर्तन केलं, सकाळी निघालो एक हात होतं कीर्तन कार्याचं. माझा मुलगा काय झाला होता भागवत गेल्या पाठवतो कीर्तनाला. हो, यंदा त्याला जा म्हणलं कर कीर्तन, म्हणलं बाकीचं नाही म्हणणार. त्याला बी आज कार्यक्रम पडत आहे पंढरपूरमध्ये. नाही म्हणणार तुम्ही दावा. हो, आमचे ह्या नागते साहेब, आमचे वसंतराव नागते, हो त्यांचा मोठा कार्यक्रम चालू आहे. मला 81 का 91 वय त्यांना पूर्ण झाल्यामुळे 3 दिवस 26, 27, 28 माझा लेख आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. हो, महिन्यापूर्वी त्यांनी मला पत्र पाठवलं होतं, एक तुमचा लेख द्या. हो, लेख दिला त्याच्याबद्दल. हो, माझ्या वडिलांचे खास जवळचे नागते साहेब, आपल्या जिल्ह्यातलेच. त्यांचं गाव घोटाळ, पण एक सहकार क्षेत्रामध्ये एवढी उडी हाणली त्यांनी, एवढी झेप मोठी भारी झेप घेतली आणि परमार्थात फार मोठं कार्य त्यांच्या हातून घडलं आहे. आज म्हणतो गहिनाथ महाराज आवश्यक आज कीर्तन आहे इथं. काल एका महाराजांचं कीर्तन, काल माणूस ढोक महाराजांचं कीर्तन, काल कीर्तन होतं. पण उद्या सगळे सन्मान्य सत्कार समारंभ. मला उद्या काही वेळ नाही, तो उद्या चांदोलीत माझा वेळ जाणार आहे. तो आज त्या कार्यक्रमात हजर दे म्हणलं. वसंत साहेबांचे आपले संबंध आहेत म्हणलं. त्यांच्या प्रत्येक दरवर्षी त्यांच्या सप्त्यामध्ये माझं कीर्तन आहे. माझ्या वडिलांची कीर्तन असतं, माझं कीर्तन असतं त्या सप्त्यामध्ये. हो, आज तो तिकडे गेलाय, त्याला इकडे पाठवून द्यावं म्हणून तुम्ही. हो, पण दावा तुम्ही जावा मला सेवा करा म्हणणार. दुपारून मी निघालो. काय सांगतो ना, कीर्तन मुलगा गाडी सावकार दोघे गाडीमध्ये त्या सुगावला कीर्तन रात्री कीर्तन तेरला मुक्कामाला सुगावला आलो. दादाच्या फडाचा सुगाव. हो, पहाटे 2:30 ला पोहोचलो. सकाळी 3:30 पुन्हा पहाटे 5:30 6 उठलो, आंघोळ्या केल्या. हो, चहा पाणी नाश्ता केला. तिथून निघालो होत्या खेरगाव मार्गे शिरोळा ओलांडी मेहकर मार्गे जाऊ म्हणलं. गाड बोलला त्या खेरगाव पशी गाडी या मुलांना आमची एवढी फास्ट मारली. 120, 130, 140 स्पीड गाडी अशी हापकायला लागली. काल मी म्हणाले भागवत गाडी सावकाश घे, गाडी सावकाश घे. गप बसा, तुम्हाला त्यातलं काय कळत नाही. गप बसा, तुम्हाला काय कळते? आपलं काय कळतं? आपल्याला काय कळतं? होय, काय कळतं का? त्यांच बरोबर आहे, खरंच कळत नाही आपल्याला. लहानपणी आई वडील म्हणतात आमच्या मुलाला काय लग्न झालं की बायको म्हणते आमच्या ह्याला काय कळत नाही, आमच्या ह्याला काय कळत नाही, आमच्या ह्याला काय अक्कल नाही. आता हे काही MBBS आहे, बँकेत कॅशियर आहे, तर नवरी माफा करायची. हो, बायको मध्ये आमच्या ह्याला काय कळत नाही. आणि म्हातारं झालं की पूर्ण म्हणतात आमच्या बापाला काय. हो, ते आमचं बालक कुटुंबाला गेलं असं म्हणलं. दिवाळीत गेलं कपडे आणायला, मला कपडे घ्यायला जोर द्या म्हणला. मग चल म्हणून घेऊन येतो. तुम्हाला त्यातलं काय कळत नाही म्हणा, पैसे द्या मला. 5,000 रुपयामध्ये बारक्या पळून घेतलं, गेलं कपडे आणायला. मित्रांनो जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून आलं.
तो जीन्स पॅन्ट टी शर्ट ती फॅशन जीन्स पॅन्ट द्यायची जीन्स पॅन्ट वगैरे बसता येत नाही बघा ती कसं बसल्या प्रदीप तुझं पोर आहे ना डॉक्टर जीन्स पॅन्ट वगैरे बसता येत नाही अशी बसतील अशी जीन्स पॅन्ट वाले लय अवघड आहे हो जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून आलं मला बघा पप्पा मला कसे कपडे एक नंबर पॅन्ट एक नंबर टी शर्ट एक नंबर पॅन्ट केवढ्याची 3,500ची म्हणला टी शर्ट 1,500 आहे म्हणला वा 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 म्हणजे काय म्हणून एवढी भारी पॅन्ट आणली म्हणलं पण हिथं फाटक का मला गप बसा म्हणला तुम्हाला त्यात काही कळत नाही म्हणला ही फॅशन आहे मला फॅशन पण तुम्ही हिथली फॅशन हिथं लावली म्हणतो महागा मोकळी हवा तर खेळून म्हणतो काय ती फॅशन काय ती कपडे काय ती कटिंग आता काय काय कोणाच्या कटिंगा बघा इकडं मोकळं महाग मोकळं एवढंच बोचकं नसल्यावर कोथिंबीर फेकल्यावर काय ती कटिंग काय ती कपडे काय ती पॅन्टी काय दाढी काय डोंगर काय हॉटेल एकदम ओके टिकाव म्हणून नाहीये वस्तू तिथे ती माझ्या मुलाला गाडी सापडायची मला बसा जावा त्या रस्त्याला काम चालू होतं कचकटी हांतरली ती जेव्हा ती गाडी त्या कॉर्नरला त्या कचकटीवर स्लिप झाली 3 पलट्या खाऊन 4थ्या पलटीला 10 फूट खड्ड्यामध्ये गाडी होती 10 फूट खड्ड्यामध्ये गाडी चाकवर आम्ही खाली गाडी असं झालं भोगा काय माझ्या आई वडिलांची पुण्य नाही श्रीकृष्ण धोंडपंत दादांची कृपा तुम्हा सगळ्या वारकऱ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे आम्हा तिघाला साधं खर्चटलं नाहीये मागे पुढे ओ बांधा हे सांभाळी मागे पुढे उभा आहे सांभाळी विश्वास ठेवून परमार्थ करा इथे नोदनूर म्हणून गाव आहे नोदनूर या मैदानाच्या खाली तिथे एकदा माझं कीर्तन होतं 2-3 वर्षापूर्वी सकाळचं काल कीर्तन आदिशी मुंबईत होतं कीर्तन पनवेलला कीर्तन केलं रात्री लक्झरीने 11 वाजता बसलो ओ मुंबई बॉम्बे बिदर ओ बिदरला बरोबर सकाळी 9:30 उतरलो तिथून त्या पाटलाचे कारणे म्हणले त्याच्या घरी गेलो आंघोळ केली हो गेलो त्या गावात कीर्तनाला हो ते महादेव मंदिर शेतामध्ये बांधलेलं हे असं भारा मोठा भव्य मंडप हे असे लोखंडी पायपा 2-3 हजार लोक बसलेले कीर्तनाला आमचा विनय बालाजी रुपवाळी घेतला होता मी आपलं गेलो पाया पडलो विना घेतला गळ्यामध्ये आमचा बालाजी विनय कधी उभारला त्या जागेवर हो आता मी राम कृष्ण हरी भांडणार जेव्हा ती वावटळ शिरली वावटळ म्हणता तुम्ही जेव्हा ती वावटळ शिरली जेव्हा ती एवढा मोठा मंडप असा उडला 10 ते 15 फूट गोल घर फिरतो मंडप पायपा सगट तेवढा मंडप खाली आपटला कापड असं घासून गेलं पण एकाही पायपाने मग स्पर्श केला नाही निर्माणी गोविंद असे मागे पुढे देव मागे पुढे हो माझ्या मागे चौकदार होता उभारला डोकं फुटलं 7 टाके पडले कुणाचे मुंडके तुटले कुणाचे मणके तुटले कुणाचे पाय मोडले दनादन ते पाय पादळ्या 70 ते 80 लोक जखमी 70 ते 80 लोक जखमी झाले 40 पुरुष 40 महिला जखमी झाल्या पण मला एका पाय पण स्पर्श केला नाही हो आणि विशेष एक वाटलं मला कीर्तन ऐकायला अनेक गावचे लोक आले सकाळी कार्याला 3-4 समाज अनेक गावचे लोक कीर्तन ऐकायला समोर बसले लहान लेकरं बाया पोर सहित अनेक जण बसले कीर्तन ऐकायला माझ्या गावचे लोक पण बाहेरच्या लोकांना धक्का नाही बाहेरच्या लोकांना धक्का नाही त्या गावची ठेचली काय त्यांचं पाप आडवालत ती बी मेन माणसं सप्त्याचा अध्यक्ष
तगारी सप्त्याचा अध्यक्ष सप्त्याचा खजिनदार म्हणजे अध्यक्ष आता असं चालतंय. तू खाल्लं का सप्त्याचा पैसा म्हणून महाराज म्हणला हो कधी खायचं नाही सप्त्याचं गावाचं भावाचं देवाचं. हो गेल्या वर्षी आता तारीख घ्यायला माझ्याकडे पंढरपूरला वागाने मला महाराज सप्त्याचं कीर्तन द्यावं कार्याचं मग कार्याला येतो म्हणलं पण मंडप नीट बांध म्हणलं नाही तर माझी पुण्यतिथी करतील म्हणलं. एक लक्षात ठेवा देव आधी रक्षण करतोय फक्त विश्वास करा. 10वी तारीख मागे मागे सुखदुःख सांगे पण का होतो का देव भक्तांकडे एवढं करतो. भक्त काय करतो भक्ताने एक करत त्याचं नाम घ्यायचं याने घ्यावे नाम तिशी कमी त्याचे काम. त्याचं नाम घेतल्यानंतर मग मात्र तिशी कमी त्याचे काम. तो परमात्माच्या भक्तांना सांगता काम करतोय. कोणत्या भक्तांनी कशी कशी काम केली अभंगाचा कुंभारांचा उंच नीच काही नाही भगवंत. 13 चंद्र अभंग आहे 22 संतांची आधी एकेका चंद्र 2-2 संत घातले फक्त एक जण तुम्हाला शेवट पुण्यकासाठी आजोडी तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. ओ मला सांगा स्त्रीचं बाळांपण करणं देवाचं काम आहे का. पण ते एकामध्ये पांडुरंग केलं. भारतीय साम्राज्य संत परंपरेमध्ये चोकोबर एक मोठे महान संत गेले त्या चोकोबर धर्मपती घरोदर आहे ती माऊलीमध्ये जावा तुमच्या बहिणी घेऊन या. हो प्रश्न वेळ जवळ आली केव्हा कर सांगतात नाही घरी कोणी नाहीये. चोकोबले आपल्या बहिणीला आणण्याकडे निघाली. एके गावात भजन नामाचिंतन सप्ताह चालू होता. भजनामध्ये नामचिंतन चोकोबर इतके रंगून गेले हृदय अवस्था बाळांपणाची वेळ जवळ आली. रुक्मिणी म्हणते रे पांडुरंगा देवा चोखोबा भजनामध्ये रंगून गेला नामस्मरण रंगून गेलाय. विधेयवस्था निर्माण झाली. बायको कोण राय बाळांपण वेळ जवळ आली. देवा जाऊ कमी सेवे करता. भगवंत म्हणतात रुक्मिणी माझ्या भक्तांची काम मला केली पाहिजे. स्वतः देवाने चोखो बहिणीतून घेतलं विठेवर. तशी साडी तसा झंपर तसं कुंकुम म्हणून कपडा तशी पिशवी हातामध्ये दवा देवाला विठेवर उडी मारली आणि घरी आली चोखोबाच्या. दरवाजी कडी वाजवली वैने उघडा वैरी उघडा दारा साक्षात समोर ननन बघितली घरात हातात पाणी दिलं तुळशी कटलं घालून टाकलं पाणी दिलं प्यायला दूध दिलं प्यायला. चोखोबाची बायको तुम्ही एकटीच तुमची भाऊ कुठे देवाने नाटकीला घेतलेला बहिणीचा म्हणजे वहिनी आपल्याला सप्ताह झालाय मोठा माझ्या भाऊ भाषणात रंगून गेलाय 10 वेळा चलून या त्या शेवटी माझी एकटी आली. चोखोबाची बायको म्हणजे बरं झालं तुम्हाला देवाने धाडलं. देवाने धाडलं नाही प्रत्यक्ष देवाला काय भाग्य त्या माऊलीत. एक लक्षात ठेवा माझ्या माय बापा हो ज्या भगवत दर्शन करता ही टप्पी ऋषी मुनी आणि हजार वर्ष तपचे धारणा करतात देव दर्शन द्यायला तयार नाहीये. पण कोणत्या जन्माला पुण्य आहे की साक्षात माझ्या पांडुरंगाने बहिणीच्या रूपामध्ये यावं त्या माऊलीचं पालन पण करावं. काय भाग्य त्या मुलाचं जन्मला त्याच्या हातात स्पर्श त्या मुलाला झाला. 1 नाही 2 नाही 2.5-3 महिने सेवा केली. देव लाजरा नाही काम करायला. धाडून काढावं सण टाकावं लागलं काढून सभा करावं त्याच्या पाया धरण लावं त्या मुलाला न्हाऊ घालावं तिथे बाळूचे कपडे लत्ते धुवावे 2.5-3 महिने सेवा केली. शेवटी चोखोबरांची लक्षात आलं आपण घराच्या बाहेर कशा करता पडलो आता घरी काय झालं असेल. चोखोबर आपल्या खऱ्या बहिणीला घेऊन निघाली. देवाने इकडे विचार केला मुक्काम हलवा 11:30 वाजली झालं मावशी आता
देवाने विचार केला तर आपला मुक्काम हलवा. वहिनी येती मेहता, वहिनी येती मेहता. जर थांबा, कधी तुमचे भाऊ येऊ द्या, कधी साडी चोळी बांगडी, कधी बोलून केली पाहिजे. लोक घरामध्ये काही नाहीये. नको वहिनी, माझ्या घरात भरपूर आहे. येते 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 त्या देवरूपी बहिणीनं पांडुरंगाने त्या बहिणीनं पिशवी घेतली. देव मागचं निघून गेली आणि पुढच्या दर्जन चोकोपर आहे. खऱ्या बहिणीने घेऊन आले. धर्मपटीमध्ये तुमची बहिणी तिकडे स्टँडवर, तिला गाडी मिळाली असेल तिला घेऊन या. बोलून केला, साडी वगैरे केला, माझं बाळांपण केलं, मग घाटी कामं केली. दवा तुमच्या बहिणीने घेऊन या. आत्ताच गेली. चोकोपरामध्ये लोक फिरलं काय, बहीण माझ्या आत्ता खरी बहीण म्हणते वहिनी. याच्यापूर्वी कधी आली नाही, आजच माझ्या भावाने आली. मग ती बहीण कोण आहे, ती माऊली कोण आहे? ती अडीच महिने माझी सेवा केली, बाळणपण केलं, काम केली घातली. चोखोपर्यंत थांब, पाहू दे मला कोण आलं आपल्या घरी. चोखोपर्यंत डोळे दाखले, मनात चिंतन सुरू केलं. कोण असेल ती बहीण, कोण असेल ती माऊली? आपण नसताना यावर आणि आपल्या पत्नीचं बाळणपण करावं. शेवटी विचार करता करता चोखोपर्यंत लक्षात आलं, विठेवरच्या विठ्ठल शिवाय, पंढरीच्या राजाशिवाय, त्या पांडुरंगाशिवाय दुसरं कोण येणार त्या वारकऱ्याच्या घराला. मग मात्र चोखोपर्यंत डोळ्यातून अश्रूच्या धारा सुधाऱ्या भगवंत पंढरया. हे नमून आलंय ना चुक्रवत क्षमा. तेव्हा तुझ्या भजनामध्ये, नामचिंतनामध्ये, नामस्मरणामध्ये मी रंगून गेलो देवा. माझ्या घरी येऊन तुला हे काम करू पांडुरंगा, चुक्रवत क्षमा कर. रडताय चोखोबर आहे, अश्रू धरा वाहत आहे. रडत रडत माझ्या चोखोबरनी आपल्या धर्मपत्नीकडे पाहिलं आणि चोखोबर आहे सहज बोलली आहे, धर्मपत्नीला बाई भाग्यवंत आहेस तू. आयुष्य केलं माझं भजन करण्यामध्ये, सेवा करण्यामध्ये, पण अजून मला दर्शन नाही माझ्या पांडुरंगाचं. तुझं कोणतं जन्माचं पुण्य आहे की साक्षात माझ्या पांडुरंगाने बहिणीच्या रूपामध्ये यावं, तुझं बाळणपण सेवा करावी. अगं आधी ही बहीण नव्हती, साक्षात विठ्ठल पांडुरंग परमात्मा होता. पंढरीत राजा आपल्या घरी आलता. चोखोबाची पत्नी रडू लागली, धनी कारभारी मालक, माझ्या पांडुरंगाला, माझ्या सख्याला, माझ्या पंढरीच्या राजाने मी ओळखू शकतो नाही. देवा चुकलं, मला क्षमा कर. देवा तू नाही ती कामं सांगितली, तुला आली तुला बोलली देवा. गाय मुकरून माऊली रडते, चोखोपर रडते, बहीण रडते. देवाला विठ्ठल हरवली, देवाला विठ्ठल उडी मारली, चोखोपर्यंत घर गाठलं. स्वतः देवाने आपल्या पितांबराने चोखोबाच्या डोळ्याचे अश्रू पुसले. अरे चोखोबा, अरे चोखोबा, तू माझ्या भाषणामध्ये, नामचिंतनामध्ये रंगून गेला असल्यामुळे तुझ्या घरी मला एक काम करावं लागलं. देव भक्तांचे न सांगता काम करतोय. फक्त विश्वास ठेवा, विश्वास ठेवून परमार्थ करा, विश्वास ठेवून निस्वार्थ असा परमार्थ करा. देव आजही रक्षण करतोय, देव आजही काम करतोय, देव आजही कृपा करतोय. तो खूप बरं सांगतात. त्या परमार्थ मनुष्याला प्रश्न केला, महाराज देव भक्ताला माया करतो, भक्ती भक्त नाही शिकवतो, भक्तीला सांगता काम करतो, मग का हो तुको बरं आहे? देव भक्ताला करता एवढं काम करतो, तुको बरं आहे म्हणतोय बाबा. अरे माझ्या देवाचा स्वभाव थोडा आहे.
देव माया करतो, भक्तांनी दुःख नाही शिकवतो, न सांगता काम करतो आणि त्या भक्तावर माया करतो. पण कोणत्या भक्तावर हा मार्मिक प्रश्न आहे. सुडीला संसार माया कवळी फार. माया आणि संसार या दोन मिनिटांमध्ये अर्थसंतोष संपवतो. मायेचे अनेक अर्थ आहेत. लक्ष्मण महाराज भगवंतांनी गीतेमध्ये माया सांगितली. मम माया करते एक स्त्रीला तरले सर्व भावीमध्ये भजले तया आईला थडी सरले माया किंवा तुका म्हणे माया होय मायेच्या अनेक अर्थ आहेत. आम्ही शब्दशः होतो मायामध्ये प्रेम, पण प्रेम निराळ, माया निराळ. प्रेम हे प्रेम आहे, माया ही माया आहे. एक लक्षात ठेवा, जे तुटत त्याला प्रेम म्हणावं, जे तुटत नाही त्याला माया म्हणावी. प्रेम टिकत नाही, माया तुटत नाही. पत्नीचं पतीवर प्रेम आहे, आईची मुलावर माया आहे. पतीचं पतीवर प्रेम आहे, बायकांवर म्हणतात की नाही माझं तुमचं फार प्रेम आहे, तुमचं माझं फार प्रेम आहे.
गॅस पेटवा. फार प्रेम आहे का बरच्या करा. फार माझं प्रेम आहे ते भांडण असून थोडी ठेवा. प्रेम कुठपर्यंत आहे भांडण होत नाही. भांडणाला सुरुवात झाली शेवटी घटस्फोट आहे. प्रेम टिकत नाही, माया तुटत नाही. आईची मुलावर माया आहे. मुलगा कसा कसा ती आई मुलावर मायाच करते. आता मुलं आहे बरोबर आई बरोबर माया करतात काय नो गॅरंटी. एक एक मुलाबरोबर हानते हो लाता काय लाता आणि कमरा बाजू किरता हानते जाऊन. आई बाबा तुम्ही मारताय. आमच्या महाराष्ट्रात 2-4 महाराष्ट्रामध्ये आमच्या रोज आई बाबा हानते आणि रोज पुन्हा कीर्तन उभा ना धन्य माता पिता शाबास रे बहादुरा. काय अरे बाबा मुलगा कसा कसा ना ती आई मुलावर माया करते. पंढरपूरला या अगर न या. गळ्यात तुळशीची माळ घाला अगर न घाला. ज्ञानशी पारण करा अगर न करा. पण आयुष्यात आई वडिलांची सेवा करा. आयुष्यामध्ये सगळं विसरा. आयुष्यात सगळ्यांना विसरा पण तिघांचे उपकार आयुष्यात कधी विसरू नका. एक आपल्या आई वडिलांचे उपकार, एक आपल्या गुरुचे उपकार आणि एक देवाचे उपकार आयुष्यात विसरू नका. ज्यांच्यामुळे आपल्याला परमार्थ कळा परमार्थ समजला त्यांच्यामुळे परमार्थामध्ये आम्ही वाढलो. दिशा मिळाली मला परमार्थाची धर्माची. त्या गुरुला आयुष्य विसरू नका. भगवान तरी सुंदर असं शरीर चिंतन भजना करता त्या देवाला कधी विसरू नका आणि आई वडिलांना विसरू नका. एवढे हात जोडून माझी विनंती. एवढं जरी कळलं सप्त्यामध्ये सप्ताह केलं सार्थक आहे. सप्ताह मनोरंजन करतोय, सप्ताह परिवर्तन करताय. सप्त्यात कधी बदल झाला पाहिजे. हो माळकरी तयार झाली पाहिजे. पुढची पिढी सगळी घडली पाहिजे. आई वडिलांनी सेवा करा आयुष्यामध्ये. जे आई वडील सेवा करत नाहीत ना ते आयुष्यामध्ये कधी सुख होत नाहीत. विठ्ठल म्हातारपणामध्ये त्या आई वडिलांची काही अपेक्षा नसते मुलाकडून. फक्त प्रेमाने 2 शब्द बोला. माझ्या मुलांनी बोलावं, माझ्या सुनांनी बोलावं ही अपेक्षा असते. हो म्हातारपणाला त्रास देऊ नका. पण बघतो आम्ही खेडेगावामध्ये हो शहरामध्ये बघतो अजून खेड्यामध्ये अजून बरी ती संस्कृती. अजून आपली आई बाप बहीण भाऊ हो अजून सांभाळतात एकमेकांशी प्रेमाला बोलतायत. पण काय काय ठिकाणी बघा पुणे मुंबईत बघतो मी शहरामध्ये बघतो हो आई बाप वृद्धाश्रमामध्ये उपाशी मारतायत. खेड्यामध्ये बघतोय आम्ही आई बापाच्या वाटण्या जातो शेताबरोबर. आई बापाच्या वाटण्या चालू आहेत. हो 4-4 महिने सांभाळतात पोरं. 3 पोरं असतील तर ह्याला 4 महिने त्याला 4 महिने त्याला 4 महिने. हो मी तर म्हणतोय ज्याला मुलं बाळण्याची भाग्यवान आहेत दोघच विठोबा रुक्माई पुंडलिक बेपत्ता. काय करावं असते पुंडलिक हाणणारे तर निघाले आई बापाला. त्यापेक्षा तसली संतती न जन्मलेली बनी. हो काय त्या मुलांचा. त्या पुण्या मुंबईला बघतो मी आई बाप वृद्धाश्रमामध्ये उपाशी मारताय. घरात 4-4, 5-5 लाखाची कुत्री सांभाळतायत. 10-10 हजार खर्च महिन्याला. बालाजीराव पुण्यामध्ये गेलो मी कीर्तन बरोबर कोथरूडला. आता अजून माझं उद्या कीर्तन आहे 7 तारखेला त्या पांढेरला. मोठा सप्ताह आहे. हो ते एका मित्राला घरी मी उतरलो. अरे आई एवढी कुठं आहेत महाराज लय किरकिर करते मला टाकलं वृद्धाश्रमात. त्याच्या घरात बारके पिल्लू बघितलं कुत्र्याचं. हो म्हणून कुत्र कुठं आणले म्हणलं विकत आणले म्हणलं. केवढ्यात आहे 3.5 लाखाचे. 3.5 लाखाचं कुत्र त्याला शेपूटच नाही चपट्या तोंडाचं. त्या कुत्र्याचं नाव आहे वडाफोन. कुत्र्याचं नाव वडाफोन. हो यादव गणसे साहेब त्या कुत्र्याला दर महिन्यात 2-2 हजार रुपये दूध आहे. 3-3 हजाराची बिस्किट आहे. साबण आहे 550 रुपयाचा. कुत्र्या साबण 550ला. आम्हाला गंगा साबण लवकर घेणं नाही ना. कधी एकदा साबण आमचा मोती साबण दिवाळीला. कुत्र्याचा साबण 550 रुपयाचा आहे.
बिस्किट 3-3 हजाराची, 2-2 हजाराचं दूध आहे, 10,000 खर्च आहे, आणि आई बाप उपाशी मारतायत. एक लक्षात ठेवा, अरे कुत्र्याला तुम्ही किती बी खाऊ घाला, अरे कुत्र्याला तुम्ही किती बी खाऊ घाला, चावल्याशिवाय राहत नाही. आई बापाशी लांबून भाकर फेका, आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. अरे किती बी खाऊ घाला, शेवटी कुत्रा चावणारच. कुत्र्याचा स्वभावच आहे. कुत्र्यात 2 प्रकार आहे. गल्लीचं कुत्र वेगळं, पठ्ठ्याचं कुत्र वेगळं. गल्लीचे कुत्रे टार टार आरडते ती पिऊन, काय 4 पायाचे काय 2 पायाचे. सगळ्यात 4 पायाचे कुत्र गल्लीनं रात्रभर टार टार उगा आरडते ती. लोक म्हणजे काय झोप होती ना, घ्याने काटे हात. काय 4 पायाचे कुत्रे काय 2 पायाचे कुत्रे मार खाणारे. आणि पट्ट्याचं 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 पठ्ठ्याचं पट्ट्याचं पठ्ठ्याचं. मोठ्याची कुत्रे बघा, मोठ्याची कुत्रे, मोठ्याचे कुत्रे असे गल्ली गल्ली हिंडत. हो, असे गल्ली गल्ली हिंडत नाही. हे पाटलाचं कुत्र, मोठ्याचं कुत्र बांगल्यामध्ये, त्याला आनंद झाला. माझं नाव घेतलं. खंडे महाराज माझ्यावर प्रसन्न झाले. अरे कुत्र इमानदार आहे आणि आम्ही बैमान कुत्रे. त्याला आनंद झाला. हो, कुत्र बोलायला लागले. ती पाटला मोठ्यांची कुत्र बघ, मोठ्यांची कुत्री असे गल्ली गल्ली हिंडत नाही, दिवसभर बांधून असत. आणि ते मालक रात्री सोडत कुत्र्याला. मग ते कुत्र मग असं बाहेर फिरत नाही, ते फक्त बांगल्यात फिरतात. त्या कंपाऊंडच्या फिरत 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 रात्री 1-1:30 वाजला किंवा वरच्या मजल्याचं टेरेसवर असं बसत. असं इकडं असं नजर फिरतो, वर्ण बघतो कुठून चोर येत आहे का. आणि चोराच्या पावलाची चाहूल लागली, ते कुत्र असं मोठ्यानं बघत नाही, नुसतं असं करतो. नुसतं असं बघत, नुसतं आवाज बारीक काढत. नुसतं असं करत. आमचे फडकरी महाराज असे नुसतं पंढरपूर बसून नुसतं असं केलं नाही. इकडे खेळायचे कुत्रे शेपूट घालून पडते आम्हाला बघितले. पण कुत्रा किती बी खाऊ घाला, चावल्याशिवाय राहत नाही. आई बाबाला लांबून बघत का असं दिलं, आई वडिलांची सेवा करा. आईची सेवा सर्वश्रेष्ठ आहे. कसं मुलगा असू दे, आई माया करते. शेवटचा दुसरा शब्द संपतो. मी शाळेमध्ये असताना एका गुरुजींच्या मुखातून गोष्ट मी ऐकलेली आहे. एका मुलानं फार सुंदर दृष्टांत आहे. एका मुलानं बायकोच्या ऐकण्यावरून सांगण्यावरून आपल्या आईचा खून केला. ते प्रेत एका पोत्यामध्ये भरलं, पोत्यात तोंड सोडलं. मध्यरात्री तो आईचा प्रेत डोक्यात घेऊन पाण्यात टाकून देण्यात निघालाय. 1:30-2ची वेळ आहे, मध्यरात्रीची वेळ आहे. आईचा प्रेत डोक्यात घेऊन निघालाय. समोर पोलिसांची गाडी येत होती. त्या PSI पाहिलं, साहेबांना पाहिलं कोणा मनुष्या पत्रिका डोक्यात पोत आहे, माशा गंगवत आहे संशयाला. गाडी जागेवर थांबली. PSI खाली उतरला, दापात पोलीस खाली उतरले. तो साहेब म्हणतो, काय नाही मुला, पहाटे 2:30ची वेळ आहे, कुठे चाललायस? काय या पोत्यामध्ये? टाक पोत खाली. पोत खाली टाकलं, थरतसा कापतोय, घाबरतोय. घाबरलाय मुलगा त्या डिपार्टमेंटला. एका पोलीस कॉन्स्टेबलला पोत्याचं तोंड सोडलं आणि पाहतो काय, त्या पोत्यामध्ये एका स्त्रीच्या देहाची तुकडे केली होती. साहेबांनी विचारलं, कोणी स्त्री आहे, कसं कसं मारून टाकले, कुठे घेऊन चाललायस? त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, साहेब जन्म देणारी सख्खी आई आहे, सख्खी माता आहे, पण बायकोच्या ऐकण्यावरून सांगण्यावरून मी माझ्या आईचा खून केलाय आणि हे प्रेत पाण्यात टाकून देण्याकरता निघाले.
तो PS आहे तो साहेब म्हणला, अरे मूर्खा, अरे बायको करणाऱ्या आईचा खून केलास, कुठे फेडशील पाप. जेव्हा त्या साहेबाने त्या मुलाला मारायला सुरुवात केली, त्याला इतक्या लाथा बुक्या घातल्या, इतकं मारलं, इतकं मारलं, इतकं मारलं, शेवटी असं म्हणतात त्या आईच्या प्रेताला वाचा फुटली. आईचं प्रेत त्या ठिकाणी बोलू लागलं, अरे साहेब, अरे साहेब, अरे साहेब, माझ्या मुलाने माझा खून केलाय, ते तुझ्या काय बापाचं गेलं, अरे सोड, अरे सोड, माझ्या मुलाला मारू नको साहेब, अरे साहेब नुसतं पाया पडते, सोड सोड सोड, माझ्या मुलाला मारू नकोस. याला म्हणतात आईची माया. जशी आई आपल्या मुलावर माया करते, सदैव आपल्या भक्तावर माया करतो. जशी आईची माया मुलावर आहे, तर देवाची माया भक्तावर आहे. पण कोणत्या भक्तावर? चोऱ्या करणार द्या, कोणत्या भक्तावर देवाची माया आहे? निष्ठावंत भक्तावर. ज्यानं संसारात त्याग केलाय, त्याने संसार जाळलेला आहे. हो, हाताने संसार झाला, हाताने संसार झाला, हाताने संसाराची आपण हाते लावणी मागून पाहू नये. तो करा माझ्या गाथ्यामध्ये विरहिणी प्रकरण आहे. ती विरहिणी प्रकरण मला हे प्रमाण आहे. स्वतःच्या हातानं परपुरुषाची सुख भोगितली, उचलून केली ह्या विषयीच. हो, संसाराची आपण हाते लावणी मागून ते पाहू नये. हाताने संसार झाला स्वतःचा. निर्देश जीवन आहे संत मायबा. संसार कोणता सोडायचा आहे, कोणता धरायचा आहे, स्वतंत्र विषय आहे. संसार हा सोडू नका. बायका पोरामध्ये खुशाल राहावा. ओ अश्वनी संसारी, ओ सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार. अरे खुशाल संसार करा. संसार नेमका सोडायचा कोणता सांगतो. अंतःकरणामध्ये जे विकार आहे, आतमध्ये बसलेत लपून, काम, क्रोध, दंभ, द्वेष, मद, मत्सर यांची होळी करावी. विकारांची हे विकार तिळांजली द्या. हो, यांची होळी करा, यांचा त्याग करा. हो, कामाला संसार म्हणते. काम करू केलं संसार, वही शिवार चलावी, जिंकावा संसार हे निरावी. कधी शुल्क काय येते बापा अहंकाराची गोडी. हो, किंबहुना धनुरा कैसा वासनेचा संसार. वासना संसार आहे, काम संसार आहे, तुला संसार आहे. देश मत मत हे जे अहंकार शेड विकार, हे शेड विकाराला हे संसार म्हटलेला आहे. हा संसार बाहेर काढा, शुद्ध अंतकरण करा, भगवान भक्ती करा. हेरेश्वर महाराज विठ्ठल मला स्वप्न टाका मुक्ताई जनाबाई हे 10 संत ब्रह्मचारी सोडले. हनुमंतराव हे 10 संत ब्रह्मचारी सोडले. बाकी प्रत्येक संतांनी संसार केलाय. नामदेव महाराजांनी संसार केला, तुकाराम महाराज संसार केला, गोरबाकांनी संसार केला, सावता महाराज संसार केला, चोखोबाने संसार केला. संतांनी संसार सोडला नाही, पण संतांचा संसार देवाला करावा लागला. संसार नेमका कोणता सोडला? आज विकार होते, विकारांना तिळांजली दिली, शुद्ध अंतःकरणे या भगवंताची भक्ती केली. म्हणून माझी माय बाप हो, माझी विनंती, विकार आहे, विकारांना तिळांजली द्या, शुद्ध अंतःकरण करा. पहिला परमात्म्यामध्ये अहंकार टाका. पहिला अहंकार सोडून घ्या. अहंकाराचा वारा न लागोला जसा आम्ही रोज म्हणतोय, पण अहंकार जात नाही आमचा. उलट माझ्यामुळे चाललंय, मी हॅम चाललंय, माझ्यामुळे चाललंय, मी हॅम चाललंय. दुसरी बैलगाडी खाली कुत्रा झाली असतो, कुत्र्यावरती माझ्यामुळे बैलगाडी, माझ्यामुळे बैलगाडी आली कुत्र्या. पूर्ण गाडीमुळे लक्ष नाही. अहंकार संसार आहे, हे पहिले टाका. हे टाकून देण्याकरता मी आणि माझं संपवण्याकरता माझे मायबाबा हा परमार्थ आहे. म्हणून माझे मायबाबा हा संसार टाका. ज्यांनी सोडलेला आहे, टाकलेला आहे, तो कोबराय सांगतात अशा भक्तांवर देवाची माया आहे. सेवा संपली, जवळजवळ 12 वाजले आहेत. 9:15 9:30 उभारलो. 2-2.5 तास कीर्तन सेवा झाली. एक विशेष मला वाटलं भारतीकरांचं, एकही मनुष्य कोणी उठला नाहीये, कोण झोपलं नाहीये. हे कीर्तनाचं वैभव आहे आपल्या. ही शिस्त आज मला इथं पाहायला मिळाली. एकही मनुष्य, आता मी माझं शेवटपर्यंत माझी नजर आहे, माणसामध्ये बाहेर उभं तिथपर्यंत माझी नजर आहे, त्या कोपऱ्यापर्यंत नजर आहे माझी. विनेकरी नाही, विनेकरी का उभारलेला उभारले कोण आहे ती?
त्याला ऐकू बी येत नाही. सगळे असले नशिबाला आमचे. हो, 2 कच्च ब्रेक वाजवणार मी. तिथपर्यंत माझी नजर आहे. बाबा बसले पटक्याची, तिथपर्यंत माझी नजर आहे. एकही मनुष्य होत नाहीये. एक दादासाहेबांची आपल्या प्राणाची शिस्त आहे. एक फार सुंदर असं नियोजन तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सगळ्या लोकांनी आणि विशेष म्हणजे पंचकृषीच्या सगळ्या लोकांचं सहकार्य. कारण नवे हा खेळ ऐकल्याचा अनेक गावची लोक आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आमचे कणसे साहेब आहेत, आमचे दक्ष महाराज, हनुमंतराज आमचे तगारे आहेत. हो, तगाऱ्यांचे मला मी ह्यांना हात बघितलं बरं का. हो, एक आनंद वाटला. त्यांचे प्रेम आमच्या वडिलापासून. हो, त्यांनी मला 2 किलो मला फोन केला पाठवच्या वेळेस. हो, ते बी आज चला हंडे मार कसे बघाय करता आणि ते बी कसं तागरे बघितलं. आज आनंद वाटला, एक समाधान वाटलं. आज तुम्ही आज या ठिकाणी आला. अनेक गावची मंडळी, आमचे कलवाडीकर, हो, आमचे ईश्वरराव सरपंच, मोहनराव कलवाडी सुद्धा आपल्या तिथे चिखलठाणा आमचे बालाजी आहेत. अनेक गावचे लोक आहेत. सगळ्यांचं सर्वांचं सहकार्य आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या धनाजीरावांचं फार मोठं कार्य. गायत्री माऊली, हो, माऊली गायत्री युट्यूब चॅनल. हो, आता प्रदीपचं चॅनल. तुझं कोणतं नाव आहे? का दोघं ऍड आहे? हो, मनोभावी सेवा. नवीन ऐकायला मनोभावी विठ्ठल देवळामध्ये आहे की विठ्ठल देवळा मनोभावी सेवा. खरंच बिचारची मनोभावी सेवा आहे. एक प्रेम आहे आमच्या हंडे करण्यावर. करण महाराजाला, या 2 महाराजाला मानतात बिचारे बरं त्यांची. असे खूप एक सेवादारी मनुष्य आहे. आणि बघ काय त्यांचं साहेब की तुम्हाला माणूस भारी सापडला. हो, भारी तुम्हाला सापडला आहे. आणि तुमच्या पैसे होता मला माहिती. मी पाहतो, मी माझे वडील बैठक बसले की ही तिथे आमची सेवा करायचा. मी प्रदीपला लहानपणापासून बघतो. मी अशी त्यांचे सगळे संबंध आहेत. आणि आमचे श्री कळसदाळकर मंडळी सगळे पाणीगावचे, सगळे कोटेगाववाडी असे सगळ्या गावाची नावं घेत नाहीत. आमच्या होपड्याची बिचारी दत्ता हिस्ट्री कंपनी. हो, सकाळपासून त्यांचे फोन, हांडे मला तुम्ही येणार का, तुम्ही येणार का, भावत म्हणले कोण येणार आहे. अरे मग कोणता का हांडा येणार, मला बारका गेला मोठा गेला ऐकायचं काम करून कोणता हांडा येणार. हे सांगू का, बारका विंचू काय मोठा विंचू काय, शेवटी ठणका एकच आहे. त्यांची भावना आहे माझ्यावर कोपडेकरांची. परत 5 वर्षांतर परवा मी त्यांच्यात कीर्तन केलं. खूप त्यांनी आग्रह केल्यामुळं ती बी आज उपस्थित आहे. शब्द बी आमचे श्याम महाराज तिथे खरी मनोभावी आमच्या बागलवाडीचा. हो, कशात काय नाही पण श्याम बी आमचा फेमस झाला का, फेमस. एक सेवा झाली आमचा. हो, त्यांच्या गावी माझं वारसाल कीर्तन आहे भागवनवाडीला. त्यांचं ते होत काशनाथ भयंकर माझ्या प्रेम आमच्या वडिलांकडे. हो, अजून त्यांची कीर्तन सेवा त्यांच्या गावी चालू आहे. असं सगळ्यांची तुम्ही नावं घेत नाही. विशेष म्हणजे महिला एवढ्या बिचारा शांत बसल्या विशेष आहे. आता महिला कधी एवढ्या शांत बसत नाही. आणि त्यांना माहिती हांड्याचं जाणं कशासाठी. त्यामुळे एक मावशी आपल्यामुळे एक मावशीला उठून गेली. गप्प कशा महालक्ष्मी बसले निवांत आपल्या. हो, आणि सुरेश महाराज बिंगोलीकर, काय आवाज आहे. हो, दिनग्याला फक्त म्हणण्याची नुसती वाजवण्याची नाही आहे, वाजूत म्हणतात. काही लोकांना बरं का, काही लोकांना म्हणता येते पण वाजवता येत नाही. काही लोकांना वाजवता येते म्हणता येत नाही. अशी ईश्वरी देणगी आहे सुरेश महाराज आमच्या. त्याला म्हणता बी येते आणि वाजवता बी येते. सुरेश जादू पाठीमध्ये मी आहे. मी आहे त्या पाठीमध्ये. कोणी कसली अडचण होते फक्त मला सांग फोन करून. प्रत्येकाचा बंदोबस्त मी करतो या ठिकाणी. हो, तुझ्या पाठीमध्ये मी आहे. गरीब आहे पोरग आणि गरीबाला साथ द्या तुम्ही, गरीबाला सहकार्य करा. हो, कुठं ते कुठं बिंगोली ह्याच्या गावात कीर्तन केली माझ्या वडिलांनी. हो, ह्याच्या गावात कशी मी कीर्तन केली सगळा भाग फिरलो मी. जिल्हा भाग हे गाव शिल्लक सोडलं नाही. मुकरामाच्या पार खाली पार पावत तेलंगणा पशी कामाला जिल्ह्यात गेलो तुमच्या पत्नी पशी खडी पण गेला. हो, सगळा भाग गरीब आहेत, सहकार्य करा. फार त्यांनी सुंदर असं मृदंगाचं 7 दिवस सेवा या ठिकाणी केली. हो, आमच्या अशोक हांडेकरचे आहे. तुमचं गाव बोलतं हा केशवराव. हा केशव, तुम्ही फोनवर बोलताय मला.
पण प्रत्यक्ष माझी भेट म्हणजे तुम्ही ओळखताय पण मी ओळखतो नको. ही 3 वर्षाला माझ्या मागे मतकटी कौर 3 वर्षापासून मला तारीख मागते हो नाथषष्टीची, पण ती नियम कधी ऐन टायमाला फोन करते. आता आमचे सगळे मे महिन्यात आमचं बुकिंग फुल झालं हो. एकही चैत्र मध्ये 3 कीर्तन आहेत माझे, एकही दिवशी लग्न नाही. आमचे केशवराव कोरचे त्यांनी फार सुंदर असं एक 7 दिवस एक सेवा सर्वांची हो. आणि विशेष म्हणजे सर्वात मोठं म्हणजे साऊंड सिस्टम 1 नंबर आहे. टाळी वाजवा. साऊंड सिस्टम 1 नंबर आहे. आज मस्त आवाज सोडलाय. बाळू बाळू म्हणजे बाळू आहे केरुलकर. सर्वांना विनंती हात वर करा. तुकाराम तुकाराम शाबास शाबास. पंढरीच्या पांडुरंगाच्या आवाज गेला पाहिजे. वा 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 भारतीकर 1 नंबर 1 नंबर. नुसतं टाळ नुसतं टाळ नुसतं टाळ. मृदंग नुसती टाळी नुसतं टाळ नुसता मृदंग. संत मायक्रोफोन 6व्या वर्षाच्या या अखंड हरिनाम सप्त्यातील 7व्या दिवसाची प्रवचन कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आतापर्यंत सर्वांनी दिग्गज असे कीर्तनकार हरिभक्त परायण एकनाथ महाराज हर्डेकर यांच्या श्रीमुखातून आतापर्यंत